सुझान खान आणि ऋतिक रोशन हम्म. हे दोघं सुद्धा 1 आणि 8 आहेत. 1 रवी आहे, हो 8 शनी शनी आहे. आहे. दोघांकडेही पैसा भरपूर आहे, पॉवर भरपूर आहे. दोघंही तितकेच इगोइस्टिक आहेत. ठीक आहे. त्यामुळे ना हे नाही ना बेस्ट कम्पॅटेबल होऊ शकत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे प्रमाण कोणत्या मुलांकामध्ये जास्त असतं? मुलांक 7 साठी मॅनिफेस्टेशन टेक्निक कोणती आहे? ज्यांचा मुलांक 7 आहे त्यांनी जेव्हा तुमचं महत्त्वाचं काम आहे त्यावेळेस काळी मिरी घराच्या बाहेर पडताना एक डाव्या हाताला एक उजव्या हाताला मॅनिफेस्ट करून टाकायची आहे. आणि अमिताभ बच्चन हे पूर्ण ॲस्ट्रॉलॉजी फॉलो करतात, बरं. मानतात आणि त्याप्रमाणे ते उपाय करतात. म्हणून आजही ते बेस्ट कम्पॅटेबल नसून सुद्धा त्यांचं नातं उत्तम टिकून आहे. 5 वाले लोक ना लगेच बोर होतात. एखादी गोष्ट सतत चालली असेल ना त्यांच्या लाईफमध्ये, त्यातनं ते लगेच बोर होऊन जातात. त्यांना लगेच नवीन हवं असतं. पार्टनर सोबत पण बोर होऊ शकतात का? पैशांची कमी कधीच होणार नाही असे काही मुलांक आहेत का? मग असे कोणते मुलांक आहेत ज्यांनी बिझनेस कधीच करू नये? त्यामुळे जे तुम्ही आहात, जसे आहात तसेच तुम्ही समोर दिसणं हे खूप महत्वाचं आहे. रवीला अजिबात खोटेपणा चालत नाही. पण जर समजा एखाद्या जोडप्याचे नंबर्सच कम्पॅटेबल नसतील तर त्यांच्या नात्यांवर काही परिणाम होऊ शकतो का? हो, निश्चित प्रिया. त्यानंतर हे खूप ओव्हर थिंकर असतात. हा, ह्यांना तू काही कोणी बोललं ना तर हे लगेच दुखावलेही तेवढेच पटकन जातात. बरोबर. आणि त्या गोष्टीचा प्रचंड ओव्हर थिंक करत बसतात. संपूर्ण ब्रह्मांड हे अंकगणितशास्त्रावर चालते. तर अंकांच्या ताकदीने आपण आपले आयुष्य कसे बदलू शकतो हे आज आपण आजच्या उवापोमध्ये जाणून घेणार आहोत. तर 2026 मध्ये 1 ते 9 मुलांकानुसार तुमची नाती, पैसा, आरोग्य कसे असणार आहे, कोणकोणत्या नवनवीन संधी 2026 मध्ये आपल्याला मिळणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. विविध विषयांचा उवापो आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या उवापोची सुरुवात करूया. मॅडम, आमच्या उवापो यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद प्रिया. आजच्या पॉडकास्टची सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला 2025 मध्ये आपण काही असे उपाय करू शकतो का जेणेकरून आपल्याला या 2025 मध्ये जे काही त्रास झाले त्याचा ॲटलिस्ट या शेवटच्या महिन्यात तरी आपल्याला काही त्रास होऊ नये आणि आपण नवीन वर्षाची एक छान नव्या प्रकारे सुरुवात करू. तर त्यासाठी आम्हाला थोडे उपाय सांगाल का? 2025 या शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला मी 5 उपाय देणार आहे. ते जर तुम्ही केलेत त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. पहिला उपाय, हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या पायाचा शेंदूर तुमच्या कपाळी तिलक म्हणून लावायचा आहे. बजरंग बाण आणि हनुमान चालिसा यांचा पाठ तुम्हाला रोज करायचा आहे. 10 मुलांना किंवा 10 अंध मुलींना तुम्हाला जेवू घालायचं आहे. जे लेस ब्लेस लोक असतात. तिसरा उपाय, जे लेस ब्लेस लोक असतात त्यांना तुम्हाला वस्त्रदान किंवा अन्नदान करायचं आहे. चौथा उपाय, गायीची सेवा तुम्हाला करायची आहे. आणि 5वा आणि शेवटचा उपाय, तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा करावा का? हो, 108 वेळा केलात अतिशय उत्तम. ओके, खूपच छान आणि सोपे उपाय तुम्ही आम्हाला सांगितला. तर एकंदरीत 2026 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी म्हणजे 1 ते 9 मुलांकासाठी कसे असणार आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा. 2026 हे सर्वच लोकांसाठी उत्तम प्रगती, उत्तम दिशा घेऊन येणार आहे. अच्छा. सर्वांनाच हे 2026 हे साल खूप छान जाणार आहे. यावर्षी सोन्याला झळाळी येणार आहे. अच्छा. त्यामुळे जे लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात त्यांनी सोन्यामध्ये इन्व्हेस्ट नक्की करावेत. नक्कीच सोन्याचा रेट हा वाढत जाणार आहे. शेअर मार्केट क्रॅश नक्कीच होणार आहे. त्यानंतर ज्यांना प्रॉपर्टीज, म्युच्युअल फंड्स यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत त्यांनी निश्चित करावे. नक्कीच परतावा खूप छान दुपटीनं तुम्हाला मिळणार आहे. अरे वा. एक सगळ्यांना छोटेसं मला सांगायचं आहे, 2026 हे जे साल आहे, आपण पूर्ण वर्षभर तुम्हाला एक गोष्ट फॉलो करायची आहे. जी आपण तारीख लिहितो त्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला फॉर एक्झाम्पल 1/4/26 असं लिहायची सवय असते, बरोबर? तर तसं न करता 1/4/2026 असं पूर्ण साल तुम्ही मांडायचं आहे. कारण नुसतं 26 म्हणले की त्या अंकांची टोटल 8 येते. तसं न करता 2026 हे पूर्ण सालाचा आकडा तुम्हाला प्रत्येक डेटमध्ये या वर्षी घालायचा आहे. म्हणजे लिहिताना फक्त 26 न लिहिता 2026. एक्झॅक्टली. हो, 2026 असंच लिहायचं आहे.
तर सुरुवात आपण मुलांक 1 पासून करूया. सूर्यस्वामी असणारा मुलांक म्हणजे मुलांक 1. तर या मुलांकाचा स्वभाव कसा असतो, त्यांची पर्सनॅलिटी कशी असते, हे आम्हाला सांगा. निश्चित प्रिया, ज्यांची डेट ऑफ बर्थ 1, 10, 19 आणि 28 ही येते, त्यांचा मुलांक 1 असतो. हं. 1 या मुलांकाचे लोक नेहमी राजा माणूस असतात. हं. रवी आहे ना, अच्छा. हां, हट्टी आपण म्हणलं तरी सुद्धा चालेल. हां, हो. आणि एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटली ना, की ते निश्चित पूर्ण करतात. दुसरी गोष्ट, हे लोक थोडे इगोइस्टिक असतात. हं. त्यांना त्यांच्याप्रमाणे पुढचं काम झालेलं हवं असतं. हं. त्यामुळे जास्त करून तुला हे लोक मोठ्या पदावर यांना काम करायला फार आवडतं. हे लोक मोठ्या पदावर काम करताना दिसतील. बरोबर. त्यानंतर ह्यांना यांच्या हाताखाली लोक ठेवून बिझनेसमन तुला लोक जास्त दिसतील. हं. मुलांक 1 वाले. अच्छा. 1चा अंक कसा आहे सांग? स्ट्रेट आहे. हो. हे कधीही वाकत नाहीत. अच्छा, म्हणजे दुसऱ्या पुढे न वाकणारे, झुकणारे हे असे 1 मुलांकाचे व्यक्ती असतात. एक्झॅक्टली 1 आहेत. ठीक आहे. हं. आणि हे खूप ॲम्बिशियस असतात. अच्छा. एखाद्या गोष्टीच्या मागे लागले ना, की त्यांना ते पूर्ण करायचंच असतं. हं. यांना खोटं सहन होत नाही. खोटं बोलणं किंवा खोटा दिखावा करणं. हं. बरेच लोक असतात 1 आणि दाखवतात 1, हो असं ना. असतं. असं मुलांक 1ला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते लोक नेहमी जे आहे ॲज इट इज तसेच तुमच्या समोर असतात. बरोबर. त्यामुळे मुलांक 1 हे लोक थोडे आपण म्हणूयात ना, की कडक नेचरचे असतात. हां, असतात. हां. हं. तर मुलांक 1चे अजून काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत का? हो, मी आत्ताच बोलले ना तुला प्रिया, की हं. यांना यांच्या मताप्रमाणे व्हावं असं वाटतं. बरोबर. बरोबर. त्यामुळे बऱ्याचदा घरामध्ये सुद्धा, हं. थोडं नातेसंबंधांमध्ये सुद्धा थोडे क्लॅशेस होण्याचे चान्सेस नक्कीच असतात. आणि परत थोडासा इगो, मी म्हटलं तसं हं. इगोइस्टिक असल्यामुळे सुद्धा यांना खूप काही गोष्टींना सामोरे नेगेटिव्ह गोष्टींसाठी सामोरं जावं लागतं. हं. पण ही एक गोष्ट, आपण इगो असू नये माणसाला, अभिमान असावा पण इगो असू नये. बरोबर. हां. तर 1 मुलांकाचे व्यक्ती इगोइस्टिक असतात, रागीट असतात. तर त्यांचा राग शांत होण्यासाठी त्यांनी कोणते उपाय करावे? मुळात यांनी नेहमी डाऊन टू अर्थ राहणं खूप गरजेचं आहे. अच्छा. हां, हं. गर्व म्हणतो ना आपण, तो न करता कायम ह्यांनी डाऊन टू अर्थ राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ह्यांनी वडिलांची सेवा करणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. हं. तिसरी गोष्ट, त्यांनी सूर्यनमस्कार रोज घालावेत. त्याने त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. अच्छा. हां, आणि रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. बरं. ह्याने निश्चित त्यांना फायदा होणार आहे. अजून एक छोटासा उपाय आहे मुलांक 1साठी, तो म्हणजे त्यांनी कॉपरच्या भांड्यातून पाणी पिणं. हे खूप त्यांच्यासाठी लाभदायी असू शकतं. तर जोडीदाराच्या दृष्टीने मुलांक 1 साठी बेस्ट कंपॅटिबल नंबर्स कोणते? हां, मुलांक 1, मुलांक 2, हं. मुलांक 3, मुलांक 5 आणि मुलांक 9. अच्छा, हे म्हणजे मुलांक 1 ला 1 चालतो. निश्चित चालतं. अच्छा. हे उत्तम कंपॅटिबल असू शकतात. ओके. मुळात कसं आहे ना प्रिया, की ह्यांना हुकूमत गाजवायची सवय असते. हं. राईट. त्यामुळे ना थोडं ॲडजस्टमेंटवर ह्यांना कायम जोडीदार असणं, ॲडजस्टमेंट करणारा असणं हे खूप हं. महत्त्वाचं असतं. हो, बरोबर आहे. मग 1 ला 1 शी पटणं हो, होऊ शकतं ना, निश्चित शकतं. होऊ शकतं. हं. हे बघ कसं आहे प्रिया, फक्त आपण मुलांक बघून या गोष्टी करत नाही. हं. भाग्यांक, मुलांक आणि तुमची बर्थ चार्ट हे सगळंच पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरच योग्य जोडीदार निवडला जातो. बरोबर. तर इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांक 1 साठी काही मॅनिफेस्टेशन टेक्निक आहेत का? हो, निश्चित आहे प्रिया. 46 वेळा तुमची इच्छा व्हाईट पेपरवरती लिहायची आहे. हं. फक्त जी तुम्ही इच्छा लिहिणार आहात ती पूर्ण झाली आहे अशा स्वरूपात लिहायची आहे. प्रेझेंट टेन्समध्ये तुम्ही तुमची इच्छा लिहायची आहे. बरं. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होतो. अच्छा. ब्लॅक आणि ब्ल्यू इंक सोडून तुम्ही कोणत्याही रंगाच्या पेनाने विश लिहू शकता. मग मुलांक 1 नी बिझनेस करावा की जॉब करावा? मुलांक 1 या लोकांनी बिझनेसमध्ये केव्हाही पदार्पण केलेलं अतिशय बेस्ट राहतं. अच्छा. कारण हे कुणाच्या हाताखाली काम करू शकत नाहीत. हं. ह्यांनी जॉब जरी केले तरी IPS, IAS या लेवलवर हे लोक जॉब करतात. हं. गव्हर्नमेंटमध्ये हे मोठ्या पोस्टवर असताना आपल्याला दिसतात. तर मग बिझनेसमध्ये कोणता बिझनेस केलेला त्यांच्यासाठी योग्य आहे? लक्झरी आयटम जे आहेत ना, हं. यांचा बिझनेस यांनी केलात तर त्यांना अतिशय उत्तम त्याच्यातनं यश मिळते. हं. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट रिलेटेड काही कामं असतात, म्हणजे लायझनिंग वगैरे, बरोबर. हं. ह्या एजंट थोडक्यात, हे गव्हर्नमेंट रिलेटेड जे काही कामं असतील त्याचा सुद्धा त्यांनी बिझनेस केला तर अतिशय बेस्ट त्यांना सक्सेस येतो. अच्छा. हं. तर आता मुलांक 2 कडे वळूया. हं. मुलांक 2 ची पर्सनॅलिटी कशी असते? त्यांचा स्वभाव कसा असतो? हां, ज्यांचा जन्म 2,
11, 20 आणि 29 या दिवशी झालेला आहे त्यांचा मुलांक 2 येतो. अच्छा. हां, हे लोक स्वभावाने खूप हळवे असतात. हम्म. लगेच समोरच्यावर विश्वास ठेवतात हम्म. आणि नेहमी ना समोरच्यामध्ये पॉझिटिव्हच गोष्ट शोधत असतात. हम्म. हां, असे हे लोक असतात. हे ह्यांच्या लाईफ पार्टनरची, जोडीदाराची प्रचंड काळजी घेतात. तेवढंच मनापासून प्रेम करतात. हम्म. मनापासून ह्यांना जेवढं देता येईल ना लोकांना तेवढं हम्म. देतात. हम्म. आणि ह्यांचे प्रचंड मूड स्विंग्स असतात प्रिया. हो का? याचं कारण तुला सांगू काय आहे? चंद्र कसा कलाकलानी बदलतो. हो. 15 दिवस अमावस्या, 15 दिवसांनी पौर्णिमा. हम्म. जसं हे बदल असतात हम्म. सेम यांच्या स्वभावात पण बदल असतात. अच्छा, म्हणजे 15 दिवस मूड चांगला, 15 दिवस मूड खराब. हो, तसंही म्हणलंच तरी चालेल. बरोबर. तर मग मुलांक 2चे काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत का? हो. हम्म. ह्यांना ना कॉन्फिडन्स लेवल कमी असते. हम्म. यांची कॉन्फिडन्स लेवल कमी असल्यामुळे ना ह्यांना नेहमी निर्णय घेताना हे करू का ते करू, बऱ्याचदा असं होतं. बरोबर. माझं फक्त सगळ्यांना एक सजेशन आहे की कोणीतरी गुरु तुमचा असणं गरजेचं आहे, किंवा वडीलधाऱ्या मंडळींशी तुम्हाला कुठला एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर डिस्कस करावं आणि मग तुम्ही एखादा डिसिजन घ्यावा. म्हणजे स्वतःचं मत असं नसतं. नाही. हम्म. त्यानंतर हे खूप ओव्हर थिंकर असतात. हो का? हां, ह्यांना तू काही कोणी बोललं ना हम्म. तर हे लगेच दुखावलेही तेवढेच पटकन जातात. बरोबर. आणि त्या गोष्टीचा प्रचंड ओव्हरथिंक करत बसतात. हम्म. त्यामुळे झोप, या लोकांना झोपेचाही प्रश्न मला बऱ्याचदा दिसतो झालेला, की हम्म. झोप येत नाही, झोप पूर्ण होत नाही. याही गोष्टींचं सामोरं जावं लागतं. आता तुम्ही जसं म्हटला की ओव्हर थिंकिंग असतात, त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स कमी असतो, त्यांचे मूड स्विंग सतत होत असतात. तर यावरती त्यांनी असे कोणते उपाय करावे जेणेकरून त्यांचे त्रास कमी होतील? यांनी अगदी सोपा उपाय आहे. चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायचं आहे. त्यानंतर चांदीचं कडं किंवा चांदीचं कोणताही दागिना धारण करायचा आहे. म्हणजे चांदीची जोडवी किंवा हो, असं काही घालावं? काहीही चालू शकेल. अच्छा. थोडक्यात चांदी धारण करायची आहे. तर मुलांक 2साठी बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स कोणते? मुलांक 2साठी 1, 3 आणि 5 हे मुलांक अतिशय उत्तम कम्पॅटेबल नंबर आहेत. करिअरच्या दृष्टीने मुलांक 2नी बिझनेस करावा की जॉब करावा? जनरली 2 अंकाचे लोक दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जॉबही करतात आणि बिझनेसही करतात, उत्तम रीतीने करू शकतात. अच्छा. हां, फक्त एक आहे की त्यांनी कुठलाही डिसिजन घेताना विचार करूनच घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, कोणाच्या तरी सल्ला घेऊन मग पुढचा डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे. तर 2 अंकांनी दुधाचे पदार्थ, दुधाचे पदार्थ यांचा बिझनेस केलेला अतिशय उत्तम. त्यानंतर 2 अंक हे उत्तम लेखक बनू शकतात. अच्छा. हां, कारण त्यांची विचार करण्याची क्षमता खूप छान असते, अलंकारिक असते असंही म्हणू. उत्तम कविता करतात. उत्तम गाणे लिहिणं हे सुद्धा हे 2 अंकवाले निश्चित करू शकतात. 2 मुलांकवाले लोकांची इंट्युशन पॉवर खूप उत्तम असते. उत्तम लेखक तर ते बनू शकतात. या व्यतिरिक्त अजून कोणते त्यांना स्कोप आहेत? इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग आणि उत्तम ऍक्टरही हे लोक बनू शकतात. अरे वा. अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर शाहरुख खान. हो, अच्छा. त्यांचाही 2च अंक आहे. तर मग यांच्यासाठी काही मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहेत का? हो, निश्चित आहे. यांनी काय करायचं आहे, त्यांचं जे मॅनिफेस्टेशन आहे, म्हणजे त्यांची जी इच्छा आहे ती त्यांनी एक पाणी घ्यायचं आहे ग्लासमध्ये, डाव्या हातात ग्लास घेऊन उजव्या हाताने झाकायचं आहे आणि त्यांची इच्छा त्यांनी 9 वेळा बोलायची आहे. कधीही तुम्ही जेव्हा केव्हा पाणी प्याल ना तेव्हा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे अशा स्वरूपात 9 वेळा बोलायची आहे. थोडक्यात ही इच्छा तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची आहे आणि मग ते पाणी प्यायचं आहे. म्हणजे पाणी चार्ज करून ते पाणी प्यायचं आहे. एक्झॅक्टली. आणि दिवसभरात तुम्ही कधीही ते पाणी पिऊ शकता. हो हो. बरं. हे लोक पण ना प्रिया पाण्याच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी जास्त रमतात. अच्छा. हो. चंद्र स्वामी असल्यामुळे. बरोबर. तुला एक सांगू का प्रिया, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस स्वरभानू हा राक्षस होता, दैत्य होता, तो देवांच्या लाईनमध्ये येऊन बसला होता. त्याला अमृत हवं होतं म्हणून. हे जे पाहिलं होतं हे रवी, सूर्य आणि चंद्र या दोघांनी पाहिलं होतं. त्यानंतर विष्णूंनी शिरच्छेद जेव्हा केलेला आहे स्वरभानूचा त्यावेळेस ते राहू केतू झालेले आहेत. अच्छा, म्हणजे तेव्हा 2 भाग पडले आणि एक राहू म्हणजे डोक्याचा भाग आणि केतू म्हणजे पूर्ण आपलं शरीर. हो, असं झालेलं आहे. तर मग काय, आता हे साल रवीचं आहे की नाही, आपण मगाशी 1 अंकाचं बोललो बरोबर. हे साल पूर्ण रवीचं आहे, त्यामुळे राहूशी रिलेटेड सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे काय, पॉलिटिक्स, जर तुमच्या जॉबमध्ये काही पॉलिटिक्स असेल किंवा कोणी मॅनिप्युलेट करत असेल, हे लोक एक्सपोज नक्कीच होणार.
अच्छा. हो, कारण रवी त्यांना एक्सपोज करणार. आता बघ, समुद्र मंथनाच्या वेळेस हे झालं, त्यावेळेस स्वरभानूला एक्सपोज कुणी केलं? रवीनी. हां. त्यामुळे जे तुम्ही आहात, जसे आहात तसेच तुम्ही समोर दिसणं हे खूप महत्वाचं आहे. रवीला अजिबात खोटेपणा चालत नाही. तर आता आपण मुलांक 3 कडे वळूया. मुलांक 3 चा स्वभाव कसा असतो, त्यांची पर्सनॅलिटी कशी असते? ज्यांचा जन्म 3, 12, 21 आणि 30 या दिवशी झालेला आहे त्यांचा मुलांक 3 येतो. बरं. 3 हा अंक हा गुरुच्या अंमलाखाली येतो. त्यामुळे हे लोक प्रचंड बुद्धिमान असतात, उत्तमरित्या शिकवू शकतात. बर. हां. म्हणजे टीचिंग फील्डमध्ये ते निश्चित जाऊ शकतात. निश्चित निश्चित. मुलांक 3 असणाऱ्या लोकांची अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते. जिथे जातील तिथे हे उठून दिसतील. यांच्याकडे ज्ञानाचा भंडार असतो. अरे वा. आणि ना कोणी काहीही त्यांना प्रश्न विचारा किंवा काय, हे ज्ञान देतात तुम्हाला. अच्छा. हो हो, म्हणजे सगळं नॉलेज यांच्याकडे असतं. अगदी अगदी अगदी. बरोबर. तर मग यांचे निगेटिव्ह पॉइंट्स काय असतात? निगेटिव्ह पॉइंट्स फक्त एकच आहे की ते समोरच्यावरती पटकन विश्वास टाकतात. आणि दुसरी गोष्ट, एक गोष्ट फोकस्ड राहणं एका गोष्टीवर, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मल्टीटास्किंग न करता हां. एक काम पूर्णत्वाला पूर्णत्वाला नेऊनच दुसरं काम मगच करायचं. करायचं आहे. अगदी बरोबर. बरोबर. हे बहुतेक जास्त नॉलेज असल्या कारणाने ते मल्टीटास्किंग करत असणार. असू शकतं, असंही होतं. तर मुलांक 3 चे बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स कोणते? ज्यांचा मुलांक 1, 2, 5 आणि 7 आहे, हे उत्तम जोडीदार असू शकतात. अच्छा. मुलांक 3 वाले लोक आपल्या पार्टनरशी नेहमी लॉयल असतात. तर मुलांक 3 नी बिझनेस करावा की नोकरी करावी? मुलांक 3 वाले लोक दोन्ही क्षेत्रात तुला दिसतील. अच्छा. बिझनेसमध्ये पण आहेत आणि नोकरीमध्ये पण आहेत. पण यांचं नेहमी एक असतं की समोरच्याला नेहमी ज्ञान देणार. हे निश्चित आहे. उत्तम कन्सल्टंट असतात. अरे वा. उत्तम ॲडवायझर असतात. शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड हे काम उत्तम प्रकारे करतात. टीचिंगमध्ये हे काम करताना आपल्याला दिसतात. शिक्षण संस्था हे चालवतात. अरे वा. मस्त. आध्यात्मिक गोष्टींमध्ये पण ह्यांचा ओढा जास्त असतो. ऑकल्ट सायन्समध्ये सुद्धा हे तुला काम करताना दिसतात. यांची इंट्युशन पॉवर चांगली असते का? हो, मुलांक 3 ज्यांचा आहे त्यांची इंट्युशन्स खूप छान असतात. त्यामुळे त्यांना ऑकल्ट सायन्समध्ये देखील निश्चित, त्याच्यामुळे त्यांना त्यात सक्सेस येतो, मिळत असतो. तर मुलांक 3 नी या 2026 साली कोणते उपाय करावेत जेणेकरून त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील? केसर आणि हल्दीचा तिलक त्यांनी कपाळाला लावावा रोज, म्हणजे त्यांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे. दुसरा उपाय असा आहे, केळीच्या झाडाला दूध, केसर मिश्रित दूध आणि मुठभर हरभऱ्याची डाळ तुम्ही ठेवायची आहे. हे फक्त 6 गुरुवार करायचं आहे. त्यानेही तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. मुलांक 3 नी मॅनिफेस्टेशन कसे करावे? मुलांक 3 असणाऱ्या लोकांनी मॅनिफेस्टेशन मिरर टेक्निकने निश्चित करावे. तेच त्यांच्यासाठी खूप लाभदायी ठरते. तुमची जी इच्छा आहे आरशामध्ये बघत तुम्ही ती 9 वेळा बोलायची आहे. 9 किंवा 21 किंवा 12 ह्या तिन्हीपैकी कितीही वेळा तुम्ही बोलू शकता. तू मध्ये पाहिलं का प्रिया, एक व्हिडिओ व्हायरल होत होता आलिया भट्टचा. ती मिररमध्ये बघून मॅनिफेस्ट करत होती. बरोबर. तर हे निश्चित तुम्हाला लाभदायी ठरतं. आता स्वामी राहू असणारा मुलांक 4 या मुलांकाबद्दल आपण जाणून घेऊया. तर मुलांक 4चा स्वभाव कसा असतो, त्यांची पर्सनॅलिटी कशी असते? मुलांक 4 वाले ना घाईघाईत डिसिजन्स घेतात. लगेच पटकन डिसिजन घ्यायचे असं त्यांना. त्यानंतर थोडं मी म्हणेन प्रामाणिकपणे ह्यांनी यावर्षी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, बिझनेस जॉबमध्ये प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे आणि कुठेही आळस करायचा नाहीये. या लोकांचं ना सातत्य कमी राहतं एखाद्या गोष्टीचं. 2 दिवस लवकर उठतील, तिसऱ्या दिवशी म्हणतील मला आता कंटाळा आला, मी उद्या व्यायाम करते. त्यामुळे यावर्षी नवीन वर्षी सर्वांनीच सूर्यनमस्कार घालणं हे खूप महत्वाचं आहे. 4ला लवकर पब्लिसिटी मिळते. बरोबर. त्यासाठी त्याने कष्टही करणं, त्यासाठी मेहनत घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. मुलांक 4 वाले लोक युनिक माइंडचे असतात. यांच्याशी बोलण्यात कोणीच जिंकू शकत नाही.
हो. एक सांगू का तुला, ह्यांच्यात एक बोलण्याची एक कला आहे. हम्म. हा, त्यामुळे समोरच्याला बेस्ट ते आपल्यासारखं करून घेऊ शकतात. हम्म. म्हणजे जे त्यांना पटवायचंय ना, ते समोरच्याला अतिशय उत्तम प्रकारे पटवून देतात. हम्म. हे लोक तुला जास्त करून सेल्समध्ये दिसतील. बरोबर. हा, हम्म. एखादी गोष्ट विकणं ह्यांना अतिशय उत्तम जमतं. यांचे काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत का? नेगेटिव्ह पॉइंट्समध्ये एकच गोष्ट मी सांगेन की त्यांनी आळस सोडून द्यावा. आळस बरं. करू नाही. हम्म. प्रामाणिकपणे जे त्यांनी ठरवलं आहे त्या एमपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कष्ट हे करणं गरजेचं आहे. यावर्षी ना एक 6 महिन्यापर्यंत यांना कष्ट करावे लागणार आहेत. हम्म. 6 महिन्यानंतर यांना यांची फळं अतिशय उत्तम मिळणार आहेत. हम्म. यांचं असं आहे ना की लगेच केलं आणि लगेच फळ होणं शक्य नाहीये. हो. त्यामुळे त्यांना थोडी मेहनत सुरुवातीला घ्यावीच लागणार आहे हम्म. आणि मग त्यांना त्याचं छान बेनिफिट्स मिळणार आहेत. हम्म. म्हणजे कर्माचं फळ वेळाने मिळतं. हो हो. तर मुलांक 4नी कोणत्या क्षेत्रात काम करावे? मार्केटिंग, हम्म. लॉ, उत्तम प्रकारचे वकील बनू शकतात बरं का ना? 4 वाले. हो, मी म्हटलं ना तुला, बोलण्यात ऐकणार नाहीत. डिबेट चांगलं करतात. अगदी अगदी अगदी. हा, हम्म. त्यानंतर सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये बऱ्याचदा हे तुला हम्म. दिसतील. उत्तम ऍक्टरही असतात. हो ना. हम्म. मस्त. ग्लॅमर आहे ना 4, हम्म. बरोबर. त्यामुळे उत्तम ऍक्टिंगही हे लोक करतात. उत्तम संभाषण कौशल्य यांच्याकडे असतं. हम्म. त्यामुळे सेल्समध्ये अतिशय उत्तम ते काम करू शकतात. अरे वा. तर मुलांक 4चे बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स कोणते आहेत? मुलांक 4चा सर्वात बेस्ट कम्पॅटेबल नंबर आहे 7. 7. अच्छा. बॉडी पूर्ण होते ना. हो, केतू. एक्झॅक्टली. हम्म. 4 राहू आहे आणि 7 केतू आहे. बरोबर. बॉडी पूर्ण होते आहे. हे उत्तम एकमेकांचे कम्पॅटेबल नंबर असतात. हम्म. ठीक आहे. ज्यांचा मुलांक 1, 3 आणि 5 आहे हे उत्तम जोडीदार मुलांक 4चे असू शकतात. बर. तर मुलांक 4च्या अडचणी दूर होण्यासाठी त्यांनी 2026 वर्षी कोणते उपाय करावे? सर्वात महत्त्वाचं, यांनी एक कणकेचे गोळे करून माशांना खाऊ घालायचे आहेत. दुसरा उपाय असा आहे की त्यांनी ग्रीन ग्रासवरती चालायचं आहे. अच्छा. हा, निश्चित त्याचा फायदा होणार आहे. तर मुलांक 4साठी मॅनिफेस्टेशन टेक्निक कोणती आहे? मुलांक 4 या लोकांनी ब्लू पेनाने व्हाईट पेपरवरती त्यांची विश पूर्ण झाली आहे अशा स्वरूपात लिहायची आहे. सकाळी 3 वेळा लिहायची आहे, दुपारी 6 वेळा लिहायची आहे आणि संध्याकाळी 9 वेळा लिहायची आहे. हा प्रयोग 3, 6, 9 या स्टेपमध्ये घ्यायचा आहे. हा प्रयोग त्यांनी 13 दिवस करायचा आहे. बर. आणि पेन कोणताही चालतो? नाही, फक्त ब्लू रंग. राहूचा रंग ब्लू आहे. बर. आता मुलांक 5 कडे वळूया. एक बॅलन्स नंबर म्हणून तो ओळखला जातो. हो. तर या मुलांकाचा स्वभाव कसा असतो? त्यांची पर्सनॅलिटी कशी असते? मुलांक 5 हा बुधाच्या अंमलाखाली येतो. बर. हे लोक खूप बुद्धिमान असतात. हम्म. आणि जसं आपल्या वास्तूमध्ये ब्रह्मतत्व महत्वाचं आहे, हो. ब्रह्मतत्व आहे बरोबर, हम्म. तसंच न्यूमरोलॉजीमध्ये 5 हा ब्रह्मतत्वाचा मानला जातो. अच्छा. बरोबर मधोमध 5 आहे. हम्म. त्यामुळे ब्रह्मतत्व मानलं जातं बुधाला. हम्म. मुलांक 5 वाले लोक ओव्हर ब्लेस्ड असतात. हम्म. हे यांचं संभाषण कौशल्य उत्तम असतं. समोरच्याला उत्तम प्रकारे हे पटवून देऊ शकतात. बर. हे तुला जनरली फायनान्स, बँकिंग क्षेत्रामध्ये काम करताना दिसतात. हम्म. मुलांक 5 असणारे लोक नेहमी बुद्धिमान असतात. स्वतःचं म्हणणं समोरच्याला उत्तम प्रकारे पटवून देऊ शकतात. हम्म. गोड बोलून काम करणारे असतात. तर मग 5 मुलांकासाठी बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स कोणते आहेत? मुलांक 5 साठी बेस्ट कम्पॅटेबल आहेत 1, 2, 5, 7 आणि 9. अच्छा. हा. तर मग यांच्यामध्ये काही निगेटिव्ह पॉइंट्स असतात का? डिसिजन पटकन घेणं, विचार न करता बऱ्याचदा असंही होतं. हम्म. तर जोडीदाराच्या दृष्टीने मुलांक 5 साठी बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स कोणते आहेत? मुलांक 5 साठी 1, हम्म. 2, 3, 5 आणि 6 हे अच्छा. उत्तम कम्पॅटेबल नंबर राहतात. हम्म. आणि 5 वाले ना प्रिया एकदम लॉयल असतात. हम्म. अच्छा. 5 वाले लोक ना लगेच बोर होतात. हम्म. एखादी गोष्ट सतत चालली असेल ना त्यांच्या लाईफमध्ये, हम्म. त्यातनं ते लगेच बोर होऊन जातात. त्यांना लगेच नवीन हवं असतं, लगेच दुसरी कडे जायचं असतं. हम्म. बरोबर, असे हे 5 वाले असतात. एका जागी नात्यांच्या स्थिर बाबतीत नाही. पण तसे असतात का? हो, अगदी अगदी. अच्छा. हा, म्हणजे पार्टनर सोबत पण बोर होऊ शकतात का? मे बी नाही होत तसं. हम्म. पार्टनर लाईफ टाईम राहतो आपला, तसं हम्म. कधी होत नाही. पण एखादं काम करून सतत बोर होणं आणि मग परत नवीन बघणं, ह्याला आपण ते जोड नक्कीच देऊ शकतो. बर. हम्म. तर मुलांक 5 नंबरवाले व्यक्ती कोणता बिझनेस करू शकतात? बँकिंग क्षेत्रामध्ये असतात, सेल्समध्ये असतात, टीचिंग फील्डमध्ये असतात, फायनान्समध्ये तुला जास्त करून दिसतील.
5 अंकाचे लोक हे जिथे बुद्धी जास्त प्रमाणात वापर होतो त्या ठिकाणी नक्कीच तुला दिसणार आहेत. अरे वा. तर मग मुलांक 5नी कोणते उपाय करावेत? मुलांक 5 असणाऱ्या लोकांनी अनाथ आश्रमामध्ये अन्नदान केलं तर त्यांना निश्चित त्याचा फायदा होतो. लहान मुलांची सेवा त्यांनी केली तर त्यांना निश्चित त्याचा फायदा होतो. अच्छा. आणि यांच्यासाठी मॅनिफेस्टेशन टेक्निक काही आहे का? हो, 555 असं मी म्हणेन. अरे वा. हां. 5 वेळा तुमची इच्छा लिहायची आहे ग्रीन पेनाने व्हाईट पेपरवरती. असे 5 दिवस तुम्हाला करायचे आहे. बरं. कुठलीही इच्छा 5 वेळा लिहायची आहे. शुक्र स्वामी असणाऱ्या 6 मुलांकाचा स्वभाव कसा असतो? 6 मुलांक हा शुक्राचा तू आत्ताच म्हणालीस, बरोबर. हे खूप जॉली नेचरचे असतात. हे पटकन समोरच्याच्या मध्ये मिक्स होऊ शकतात. आपण म्हणतो ना एकत्र येणं किंवा काय, यामध्ये हे लोक उठून दिसतात. हां, म्हणजे सगळ्या लोकांमध्ये हे लोक उठून दिसतात. अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते. त्यानंतर ह्या लोकांना चैनीच्या गोष्टींची जास्त आवड असते. म्हणजे घेतलं ब्रँडेड कपडे घालणार, ब्रँडेड शूज घालणार, ब्रँडचं जास्त वापरणं ह्या लोकांना खूप आवडतं. परफ्यूमचा जास्त वापर केला जातो. अशा प्रकारे 6 नंबरचा स्वभाव. आणि स्वभाव म्हणशील ना तर हे कुणामध्येही मिक्सअप होतात आणि प्रचंड जॉली नेचरचे असतात. अच्छा. मग यांचे काही निगेटिव्ह पॉइंट्स असतात का? हो, असतात प्रिया. अच्छा. निगेटिव्ह पॉइंट्स म्हणजे असं ना की ज्यांचा मुलांक 6 आहे त्यांना लव्ह अट्रॅक्शन लगेच होते. अच्छा. म्हणजे जे मॅरिड आहेत त्यांचं देखील दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम जडू शकतो? हो, निश्चित होऊ शकतं. वयाच्या 50 ते 60 पर्यंत ह्या गोष्टी होऊ शकतात. बापरे. तर मग 6 मुलांकाच्या व्यक्तींनी कोणते बिझनेस करावेत? सगळे लक्झरी रिलेटेड बिझनेस यांनी करावेत. लेकरचा बिझनेस हे करू शकतात. उत्तम हॉटेल हे लोक करू शकतात. अरे वा, मस्त. 6 मुलांकासाठी मॅनिफेस्टेशन टेक्निक कोणती आहे? 6 मुलांकासाठी सुद्धा ग्रीन पेनाने व्हाईट पेपरवरती त्यांची विश 6 वेळा लिहायची आहे. असं त्यांना 60 दिवस करायचं आहे. बरं. मुलांक 6 साठी असे कोणते उपाय आहेत जे ते 2026 या वर्षी करू शकतात जेणेकरून त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील? मुलांक 6 या लोकांनी सूर्याला अर्घ्य मात्र रोज द्यायचं आहे. त्यानंतर व्हाईट वस्तूचे दान त्यांनी करायचे आहे. ब्लॅक आणि ब्ल्यू कलर पासून थोडं लांबच राहायचं आहे यावर्षी. अच्छा. मुलांक 6 साठी बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स कोणते? मुलांक 6 साठी बेस्ट कम्पॅटेबल नंबर आहेत 1, 5 आणि 6. तर आता मुलांक 7 कडे वळूया. मुलांक 7 चा स्वभाव कसा असतो? मुलांक 7 वाले ना प्रिया स्पिरिच्युअल असतात. केतू आहे ना. हो. आणि ह्यांना इंट्युशन पॉवर खूप छान असते. अच्छा. हां, इंट्युशन पॉवर खूप छान असते. आणि हे काही वेळेला काय होतं ना, बऱ्याचदा बुद्धीनी डिसिजन्स घेत नाहीत. कारण बघ ना, बुद्धी कुठे आपली? राहू. बरोबर. तोच बरोबर नाहीये. त्यामुळे डिसिजन्स हे पटकन घेतले जातात. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हे पुढे जातात. म्हणजे प्रॅक्टिकली विचार केला जात नाही होत बऱ्याचदा. तर मुलांक 7 साठी बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स कोणते? सर्वात महत्वाचं बेस्ट कम्पॅटेबल 4. अच्छा. केतू आहे, मग जिथे राहू मिळणार आहे त्यांची पूर्णता होणार आहे. एकदम बेस्ट. ह्याचं उत्तम उदाहरण तुला सांगू का? कियारा अदवानी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. अच्छा. 4 आणि 7 आहे. 7 आहेत का? एकदम बेस्ट कम्पॅटेबल पार्टनर. बरोबर. त्यानंतर 1, 2 आणि 5 हेही बेस्ट कम्पॅटेबल पार्टनर असू शकतात. बरं. तर मुलांक 7 वाल्या व्यक्तींनी कोणते बिझनेस करावे? लॉ क्षेत्रामध्ये हे खूप उत्तम कामगिरी करू शकतात लॉ मध्ये. त्यानंतर स्पिरिच्युअल काही गोष्टी आहेत, म्हणजे ऑकल्ट सायन्सेसमध्ये सुद्धा हे उत्तम काम करताना आपल्याला दिसतात. जिथे आपण म्हणतो ना योगा ट्रेनर किंवा जिथे ध्यान आपण म्हणतो लावतो त्या ठिकाणी हे उत्तम प्रकारे काम करू शकतात. हिलिंग मास्टर असू शकतात. मुलांक 7नी कोणते उपाय करावेत? ज्यांचा मुलांक 7 आहे त्यांनी घराबाहेर पडताना आपला एक मसाल्याचा पदार्थ येतो काळी मिरी. जेव्हा तुमचं महत्वाचं काम आहे त्यावेळेस काळी मिरी घराच्या बाहेर पडताना एक डाव्या हाताला एक उजव्या हाताला मॅनिफेस्ट करून टाकायची आहे आणि तुमचं काम पूर्ण झालं आहे अशा स्वरूपात बोलून मगच कामासाठी निघायचं आहे. तसेच मुलांक 7 साठी मॅनिफेस्टेशन टेक्निक कोणती आहे? मुलांक 7 या लोकांनी व्हाईट पेपरवरती त्यांची जी विश आहे ती 7 वेळा लिहायची आहे आणि रेड पेनाने लिहायची आहे. अच्छा. आणि 9 वेळा ती रोज मॅनिफेस्ट करायची आहे. असं त्यांना 7 दिवस करायचं आहे. तर मुलांक 8 बद्दल थोडे जाणून घेऊया. मुलांक 8 असणारी व्यक्ती
कशी असते, त्यांचा स्वभाव कसा असतो? मुलांक 8 असणारे लोक ना प्रिया खूप मेहनती असतात. आपण म्हणतो ना, चिवटपणा एक प्रकारचा त्यांच्या अंगात असतो. एखादी गोष्ट माझी का पूर्ण होत नाहीये, ती झालीच पाहिजे, त्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतात. अच्छा. आणि ती पूर्ण जेव्हा होते तेव्हा ते शांत बसतात. तोपर्यंत ते सतत झगडतात. कायम प्रयत्नशील राहणारी व्यक्ती असते मुलांक 8. यांना सक्सेसही लाईफमध्ये हळूहळू मिळतो. शनीचा 8 आहे, शनीच्या अंमलाखाली 8 अंक येतो ना, शनै त्यांची सफलता असते. म्हणजे हळूहळू सफलता, पण यांना सफलता निश्चित मिळते आणि अतिशय उत्तम लक्ष्मी प्राप्त यांना होते. तर यांचे काही निगेटिव्ह पॉइंट्स असतात का? हो, हे पण कधीतरी इगोइस्टिक होतात. अच्छा. इगोइस्टिक असतात हे लोक, मुलांक 1 प्रमाणे. अगदी अगदी अगदी. हा, आणि अतिशय शिस्तप्रिय असतात. अच्छा. हा, काही वेळेला एखादी गोष्ट इथे नाही ठेवली, दुसरीकडे ठेवली गेली, इथेच पाहिजे मला ती. हा, कुठेतरी त्यांचं असं असतं ना की नाही, शिस्त म्हणजे शिस्त, जिथे जे हवंय तिथेच ते आलं पाहिजे. सेम एक्झॅक्टली. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये पण कधी कधी तणाव येण्याचे चान्सेस असतात. म्हणजे एक प्रकारे हट्टी असतात. एक्झॅक्टली. बरोबर. तर यांच्यासाठी बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स कोणते? मुलांक 8 साठी बेस्ट कम्पॅटेबल नंबर आहेत 3, 8 आणि 9. मुलांक 8 असणारे लोक एखादी गोष्ट करायची ठरवली ना, तर ती शेवटपर्यंत, मी मगाशी म्हणत तसं, झगडून करतात म्हणजे करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी सर. यांचाही 8 मुलांक आहे. खूप उशिरा त्यांना सक्सेस मिळाला, पण त्यासाठी त्यांनी मेहनत थोडी केली आहे का? त्यांची सगळ्यांना आपल्याला माहिती आहे मेहनत किती झालेली आहे. कुठून ते आज पंतप्रधान आहेत. बरोबर. तर मग निश्चित तुम्हाला सक्सेस मिळतो, फक्त मेहनतीचं प्रमाण 8 नंबरला जास्त असतं. म्हणजे भरपूर कष्ट करावं लागतं आणि यश वेळाने मिळतं. तर लवकर रिझल्ट मिळावा, मार्गातले अडथळे दूर व्हावे, यासाठी त्यांनी कोणते उपाय करावे? मुलांक 8 वाल्या लोकांनी कावळ्याला पनीर खाऊ घालावं. पनीर? हा. दुसरा उपाय हा आहे की त्यांनी मोहरीच्या तेलाचे दान करावे आणि शनी महाराजांचं दर्शन घ्यावं. शनी महाराजांचे दर शनिवारी दर्शन घ्यावे का? हो, दर शनिवारी घेतलं तर बेस्टच आहे, किंवा महिन्यातून एकदा घेतलं तरी चालेल. अजून एक सगळ्यात महत्वाचा उपाय असा आहे ना प्रिया, की गरजवंतांना मदत त्यांनी करणं गरजेचं आहे. अन्नदान. म्हणजे ऑटोवाले असतात, कामगार लोक असतात, यांना अन्नदान केलं, वस्त्रदान केलं तर निश्चित त्यांना त्याचा फायदा होतो. मुलांक 8 साठी करिअर ऑप्शन्स कोणते आहेत? मुलांक 8 वाले लोक आपल्याला जास्त करून लॉ मध्ये, त्यानंतर भूमीशी रिलेटेड कोणतंही काम ते उत्तम करू शकतात. प्रॉपर्टी, कन्स्ट्रक्शन यामध्ये ते उत्तम प्रकारे कामगिरी करू शकतात. अच्छा. लोखंडाचा व्यवसायही ते उत्तम करू शकतात. एखादी गोष्ट लवकर मिळावी यासाठी त्यांनी कोणती मॅनिफेस्टेशन टेक्निक करावी? मुलांक 8 ज्यांचा आहे त्यांनी आपली जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे अशा स्वरूपामध्ये लिहायची आहे. 21 वेळा लिहायची आहे आणि हिरव्या पेनाने लिहायची आहे. आणि हे 8 दिवस कंटिन्यू करायचं आहे. तर आता मुलांक 9 कडे वळूया. मंगळ स्वामी असणारा मुलांक म्हणजे मुलांक 9. तर या मुलांकाचा स्वभाव कसा असतो, त्यांची पर्सनॅलिटी कशी असते? मुलांक 9 ज्यांचा आहे तो मंगळाच्या अधिपत्याखाली अंक येतो. त्यामुळे काय आहे ना, की हा अंक जो आहे ना, हा ॲग्रेशनचा आहे. यांना राग लगेच येतो. नंतर लगेच येतात पुन्हा खाली, पण राग लगेच येतो. ह्यांच्या ब्लडमध्ये सुद्धा हीट असते. म्हणून ह्यांनी व्यायामावरती जास्त भर द्यावा. त्यांचं जी एनर्जी आहे, एनर्जी प्रचंड असते यांच्यामध्ये. हे कधीही थकत नाहीत. प्रचंड एनर्जी भरलेली असते यांच्यामध्ये. तू कितीही काम सांगते, कशालाही नाही म्हणत नाहीत. दिवसभर एनर्जेटिक. अगदी अगदी दिवसभर एनर्जेटिक असतात. ठीक आहे. मग कसं होतं ना बऱ्याचदा, की राग येणं वगैरे जे मी आत्ता बोलले, यांनी ना नेहमी व्यायाम करावा. हीटमध्येच, त्यांच्या ब्लडमध्येच हीट असते ना. म्हणजे मग कसं आहे ना, की तो पूर्ण ब्लड मधला जो काही हीट आहे ती घामामार्फत पूर्ण निघून जाते. म्हणून मग चिडचिड कमी होणं या गोष्टी निश्चित होऊ शकतात. म्हणून यांनी कायम व्यायामाला महत्व द्यावं. रोज सूर्यनमस्कार ह्यांनी घालणं खूप महत्वाचं आहे. ह्यांची हेल्थ ही उत्तम राहते, कायम उत्तम राहते. सूर्यनमस्कारच घालावा की कोणतीही एक्सरसाइज किंवा व्यायाम केला तरी चालेल? हो, कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम त्यांनी केला तरी चालणार आहे. रवी आणि मंगळ यांचं कोऑर्डिनेशन उत्तम आहे, त्यामुळे त्यांनी सूर्यनमस्काराला महत्व दिलं आणि सूर्यनमस्कार घातले, त्यांना निश्चित त्याचा फायदा होतो. अच्छा. तर मग मुलांक 9 साठी बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स कोणते? मुलांक 9 साठी 1,
5 आणि 7 हे उत्तम कम्पॅटेबल नंबर असतात. अच्छा. मुळात काय आहे ना, 9 अंक हा डॉमिनेटिंग बऱ्याचदा नेचर असल्यामुळे रिलेशन्समध्ये कटुता निर्माण होणं, गैरसमज होणं आणि समोरच्याला दुखावलं जाणं ह्या गोष्टी बऱ्याचदा होत असतात. बरोबर. हां, त्यामुळे मग ह्या लोकांनी ना काय जितकं शांत राहता येईल तेवढा प्रयत्न कायम ठेवावा आणि यांनी नेहमी चांदीच्या ग्लासने दूध घ्यावं आणि कायम मेडिटेशन करावं. निश्चित त्यांना त्याचा फायदा होतो. आता 9 मुलांक असणारे व्यक्ती अग्रेसिव्ह असतात, तर त्यांचं अग्रेशन चांगल्या जागी वळवायचे असेल तर त्यांनी बिझनेस करावा की जॉब करावा? दोन्ही क्षेत्रामध्ये हे आपल्याला लोक दिसतात. दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम काम करतात आणि हे लॉयल असतात आणि प्रचंड मेहनतीही असतात. बरोबर. हां. तर मग असे कोणते बिझनेस आहेत ज्यामध्ये त्यांना भरपूर यश मिळेल? जनरली मंगळाचे बिझनेस ना अर्थ रिलेटेड गोष्टी खूप छान, कारण मंगळ हा भूमिकारक आहे. हां, त्यामुळे बऱ्याचदा जागा घेणं, विकणं, प्लॉटिंग असतं ना, प्रॉपर्टी रिलेटेड कामांमध्ये मंगळ उत्तम काम करू शकतात. अच्छा. मंगळवाले लोक. ॲग्रिकल्चर रिलेटेड पण काम करू शकतात का? हो प्रिया, कारण हे आता मी बोलले तसं की अर्थ रिलेटेड कुठलीही कामं मंगळाचे लोक नक्कीच छान करू शकतात. ब्लड बँक्स वगैरे असतील तर हे लोक उत्तम प्रकारे ते चालवतील. अच्छा. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग किंवा इंजिनियर्स आपल्याला बऱ्याचदा मंगळाच्या अधिपत्याखाली लोक दिसतात. बऱ्याचदा तुला अजून एक सांगू का, मंगळाचे लोक जे आहेत ना, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर झालेले आपल्याला दिसतात. मिलिटरी मॅन, आर्मीवाले लोक, हे सगळे मंगळाच्या अधिपत्याखाली येणारे लोक आहेत. धाडस महत्वाचं आहे. हे लोक प्रचंड धाडसी असतात. कुठेही मागे पुढे बघत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत, इतके हे लोक धाडसी असतात. तर मग यांचा राग शांत होण्यासाठी, बिझनेस चांगला चालावा यासाठी त्यांनी कोणते उपाय करावेत? मी आत्ताच तुला म्हटलं तसं त्यांनी सूर्याला रोज अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये फक्त मंगळवारी डाळिंबाचा रस पाण्यामध्ये मिक्स करून मग सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या लोकांनी. अच्छा. आणि सूर्यनमस्कार मात्र रोज घालायचे आहे. बर. यांच्यासाठी मॅनिफेस्टेशन टेक्निक कोणती आहे? 9 वेळा लाल पेनाने त्यांची विश त्यांनी व्हाईट पेपरवरती लिहायची आहे आणि 9 दिवस त्यांनी ती विश रोज पूर्ण झाली आहे अशा स्वरूपात बोलायची आहे. आता आपण प्रत्येक मुलांकानुसार बेस्ट कम्पॅटेबल नंबर्स पाहिले, पण जर समजा एखाद्या जोडप्याचे नंबर्सच कम्पॅटेबल नसतील तर त्यांच्या नात्यांवर काही परिणाम होऊ शकतो का? हो, निश्चित प्रिया. कुठेतरी तुमचं नातं कमकुवत होत असतं. याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर अरबाज खान 4 ऑगस्ट, मलाइका अरोरा 23 ऑक्टोबर. यांचं कम्पॅटेबल पार्टनर नाही आहेत. यांचा डिवोर्स झाला 2017 साली. मुलांक पूर्ण वर्षाची टोटल येते एक होते. हां, त्यामुळे काय होतं, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यामुळे हे दोघं जण वेगळे झाले. अच्छा. हां, अंडरस्टँडिंग राहत नाही. अजून एक तुला उदाहरण सांगते. सुझान खान आणि ऋतिक रोशन हे दोघं सुद्धा 1 आणि 8 आहेत. अच्छा. पैसा भरभरून दोघांनी कमवला, पैसा भरभरून येतो. 1 रवी आहे, 8 शनी आहे. दोघांकडेही पैसा भरपूर आहे, पॉवर भरपूर आहे, दोघंही तितकेच इगोइस्टिक आहेत. ठीक आहे. त्यामुळे ना हे नाही ना बेस्ट कम्पॅटेबल होऊ शकत. मग ते कुठेतरी मग विभाजन हे झालेलं आहे. तर मग यावरती काही उपाय आहेत का? हो, यासाठी तुमचे पूर्ण मुलांक, भाग्यांक आणि तुमची कुंडली हे पाहणं खूप गरजेचं राहतं. त्यानुसार आपण उपाय सुचवत असतो, उपाय दिले जातात. हां, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जया बच्चन आणि अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन हे पूर्ण ॲस्ट्रॉलॉजी फॉलो करतात, मानतात आणि त्याप्रमाणे ते उपाय करतात. म्हणून आजही ते बेस्ट कम्पॅटेबल नसून सुद्धा त्यांचं नातं उत्तम टिकून आहे. आता रॅपिड फायर राऊंडमध्ये प्रत्येक मुलांकाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. मग असे कोणते मुलांक आहेत ज्यांनी बिझनेस कधीच करू नये? मुलांक 2 आणि मुलांक 7 यांनी बिझनेस कधीच करू नाही. यांनी नेहमी जॉबमध्ये त्यांना सक्सेसही खूप छान मिळतो. यांचा कॉन्फिडन्स लेवल पूर्णपणे डाऊन असतो. यांनी जॉबमध्येच उत्तम प्रगती साधावी. मुलांक 2 आणि मुलांक 7 ह्यांनी कधीही बिझनेसमध्ये जास्त जाऊ नाही, कारण मुळात ह्यांचा कॉन्फिडन्स लेवल कमी असते, डिसिजन मेकिंग पॉवरही यांची कमी असते. म्हणून ह्यांनी नेहमी जॉब करावा. जॉबमध्ये सुद्धा हे उत्तम प्रगती साधू शकतात. हॉटेल मॅनेजमेंट कुणासाठी चांगले? हॉटेल मॅनेजमेंट हे 1, 5 आणि 6 या मुलांक असणाऱ्यांनी करावे. यांना निश्चित चांगला सक्सेस मिळतो. पैशांची कमी कधीच होणार नाही असे काही मुलांक आहेत का? मुलांक 1, 5, 6 आणि 8 ह्या अंकांकडे कायम लक्ष्मी असणार. यांना कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. इंट्युशन पॉवर कुणाची चांगली असते?
इंट्युशन पॉवर मुलांक 2, हं. मुलांक 3 आणि मुलांक 7 यांची अतिशय उत्तम असते. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे प्रमाण कोणत्या मुलांकामध्ये जास्त असते? 6 या मुलांकामध्ये लव्ह अफेअर्सचं प्रमाण जास्त असतं, पण त्याच्या जोडीने अजून 2 अंक पण येतात, 1 आणि 5. हे अच्छा. सुद्धा त्यामध्ये कधीही फसू शकतात. आर्मी फील्ड कुणासाठी चांगली आहे? आर्मी फील्ड मुलांक 1, 6, 8 आणि 9 या अंकांसाठी उत्तम राहते. कोणत्या मुलांकांचे आशीर्वाद घेणे चांगले असते? मुलांक 2, मुलांक 3 आणि मुलांक 7 हे तिन्ही अंकांचे तुम्हाला ब्लेसिंग्स, दुवा आणि शाप दोन्हीही लागतात. त्यामुळे हे नेहमी यांच्याकडनं दुवा घ्यावी. म्हणजे तळतळाट पण लागतो अगदी अगदी. आणि आशीर्वाद पण हो, हो. लाभतात. हो. बरं. कोणत्या मुलांकाच्या व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात? मुलांक 4 आणि मुलांक 7 राहू आणि केतू हे 2 जे आहेत हे व्यसनाच्या आहारी लवकर जातात. कोणत्या मुलांकाच्या व्यक्तींची पर्सनॅलिटी चांगली असते? मुलांक 1, मुलांक 3, मुलांक 6 आणि मुलांक 5 अच्छा. यांची पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह असते आणि उत्तम असते. प्रेमळ, मायाळू, दुसऱ्यांची काळजी घेणारे किंवा दुसऱ्यांच्या मदतीला धावणारे मुलांक कोणते? सर्वात प्रेमळ आणि मायाळू मुलांक 2 आणि मुलांक 4 हे आहेत. ट्रॅव्हलिंग कुणाला आवडतं? ट्रॅव्हलिंग हे मुलांक 5 ही एकमेव व्यक्ती आहे की जे उत्तम प्रकारे करते आणि छान एन्जॉय करते. आणि फूडी लोक कोण आहेत? फूडी लोक मुलांक 1, 6 आणि 8 अच्छा. हे लोक अतिशय फूडी असतात. मॅडम खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला 1 ते 9 मुलांकाबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या गुणांबद्दल, त्यांनी कोणते उपाय करावे, कोणते मॅनिफेस्टेशन टेक्निक कराव्यात याबद्दल इतकी सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती सांगितला. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप धन्यवाद. थँक्यू प्रिया. सर्वांना नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, प्रगतीचे आणि उत्तम आरोग्याचे जावो. संपूर्ण उआपो टीमकडून तुम्हाला हे नवीन वर्ष सुखसमाधानाचे, निरोगी आणि चांगले जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. धन्यवाद.